हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत कोकणचा पारंपरिक पदार्थ आणि तो म्हणजे दडपे पोहे. जर तुम्ही कांदा पोहे खाऊन कंटाळला असाल तर तुमच्यासाठी हे पोहे जबरदस्त ऑप्शन आहेत. हे पोहे खाल्ल्यानंतर तुम्ही कांदा पोहे देखील विसरून जाल. अतिशय सिंपल पद्धतीने आपण हे खूप टेस्टी आणि खूप पटकन होणारे दडपे पोहे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरू करू. दडपे पोहे बनवण्यासाठी मी पातळ पोहे घेतले आहेत आणि हे पोहे आपल्याला आता चाळून घ्यायचे आहेत. चाळून घेतलेले पोहे मी एका कढईमध्ये ट्रान्सफर केले आणि आता त्याच्यामध्ये पाऊण वाटी मी नारळाचं पाणी टाकणार आहे. आता 2 चमचे घेऊन आपल्याला ते पाणी पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. हे पोहे आता आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि आपल्याला पोह्यांची बाकीची तयारी करायची आहे. दडपे पोहे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक केलेलं खोबरं. जर ते खवलेलं असेल तर खूपच छान. 2 ते 3 मिरच्या चिरलेल्या, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेलं टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा. आता गॅसवरती कढई ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून आपल्याला शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय झालेले शेंगदाणे मी काढून घेतले आणि कढई परत एकदा गॅसवरती ठेवली. आता त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला अर्धा छोटा चम्मच मोहरी. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे अर्धा छोटा चम्मच जिरी. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडंसं हिंग आणि त्यानंतर 1 छोटा चम्मच हळद. आता आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि चिरलेली हिरवी मिरची. आपली फोडणी तयार आहे. आता ही आपण पोह्यांमध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण पोह्यांमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस. आता त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला ओला नारळ टाकून घेऊया. त्यानंतर मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ. आता परत एकदा 2 चमचे घेऊन आपल्याला हे सगळं अतिशय हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे.
आपले दडपे पोहे सर्व करण्यासाठी तयार आहेत. आता याच्यावरती मी थोडंसं टोमॅटो, कांदा, कोथिंबीरीने गार्निश करून घेणार आहे. तुम्हाला ही दडपे पोह्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.